नमस्कार सगळ्यांना, कशा आहात तुम्ही? माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. त्याचं कारण असं आहे की मी जाते चैत्यभूमीला. तिथं जाण्याचं कारण हेच आहे की जेव्हा जेव्हा मी तिथे जाते मला ऊर्जा मिळते, मनाला शांती मिळते आणि मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर मला कृतज्ञता फील होते. बाबासाहेबांनी जे आपल्यासाठी केलं त्याची मी एकदा अजून आठवण करून देते मनाला. तर तिथे गेल्यानंतर मी काही अजून शिवाजी पार्कमध्ये ते गेम चालू होते ते मी बघितले. आल्या आल्या जे फ्रेम मी घेतली होती ते मी आधी घराला लावण्याचं काम केलं, कारण की मला सगळ्यात जास्त जे आणलेल्या वस्तू असतात घरासाठी ते मी आधी बरोबर डेकोर करत असते. मग घरी आल्यानंतर मी कॉफी बनवली. नंतर मला रेस्ट करायची होती कारण उद्या सकाळी मला ड्युटी होती. तर मी पटकन रेस्ट वगैरे केली आणि ड्युटीसाठी निघाली. तिथे गेल्यानंतर मी ड्युटी वगैरे केली, घरी आली. मला कपडे वगैरे धुवायचे होते तर ते मी पटकन मशीनमध्ये लावले आणि ते सगळे क्लीन केले, सुकवायला टाकले आणि लगेच मला मार्केटमध्ये थोडं काम पण होतं. तर मला आज खायची होती कोळंबी, म्हणून मी मार्केटमध्ये गेली. तिथे गेल्यानंतर काकीकडे फक्त 2च वाटे दिसले. त्यातला एक वाटा मी उचलला, कारण मला माहिती होतं मी आता जर नाही घेतला वाटा तर दोन्ही वाटे गायब होतील. लाल तिखट मिरची घेतली, कारण पावसाळ्यामध्ये माझ्याकडे जी मिरची पावडर होतं ते मॉइश्चरायझर लागल्यामुळं खराब झालं. तर म्हणून मिरची पावडर आणि करडईची भाजी आणि अजून जे राहिलेल्या वस्तू होत्या त्या मी करून घेतल्या. आणि इकडे ना करडईची भाजी खूप कमी प्रमाणात मिळते, माहिती नाही का, पण इकडे खूप कमी प्रमाणात मिळते आणि त्याच्यामुळे मी ती घेतली आणि यूट्यूबवर बघून मी बघत होती कशी बनवायची ते. आणि रात्रीचं जे रुटीन